जे काय करायचे ते मोकळे व ढाकळेपणाने ही आपली पद्धत आहे। त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही अटी शर्ती ठेवलेल्या नाहीत। राष्ट्रवादीकडून आपली राजकीय समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यास खूप उशीर झाला। आपला भाजप प्रवेश निश्चित असून स्थळ आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नसल्याचे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितलं। सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने व यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे। या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलले होते। माढा तालुक्यातील युवा नेते रणजित सिंह शिंदे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात साशंकता उपस्थित केली जात आहे, मात्र त्यांचाही भाजप प्रवेश निश्चित असल्याचा दुजोराही सूत्रांकडून दिला जातोय। तरी सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा भाजप प्रवेश मुंबई येथे होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दर्शविलेला विरोध, मित्रपक्ष असणाऱ्या अजित राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देताना भाजपची असणारी सावध भूमिका, यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचा भाजप प्रवेश सोमवारी होणार की पुढे ढकलला जाणार या संदर्भात मात्र सध्या तरी शंका उपस्थित केली जात आहे। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।